डोंबिवली महिला महासंघ आणि संयुक्त महिला संघ त्याच्या त्या मुस्कुटे सर हे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे चालत त्यांनी भ्रमण केलेलं आहे. वेगळा कीर्तिमान त्यांनी साधलेला आहे. त्यांचे मिस्टर आहेत ते दीपालीच्या त्या काही यांची संस्था आहे श्री कला संस्था अशा विविध संस्था उद्देशाने आहेत का रोटरी आहे. डोंबिवली रोटरीच्या विविध संस्था आहेत. इनरव्हील क्लबच्या रोहिणी काही वेळाने येतील. तर मी या पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यासाठी नमस्कार. डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा घर घर तिरंगा या विचारांनी डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला सकाळी 8 ते 10 पर्यंत डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी चौकपासून सर्वेश हॉल आणि तिकडून दत्तनगर फडके रोड तिकडून दत्तनगरपर्यंत आपण ही रॅली काढणार आहोत. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की एक मोठा 100 मीटरचा तिरंगा असणार आहे आणि या रॅलीमध्ये डोंबिवलीतील सर्व सामाजिक संस्था त्याच्यानंतर शिक्षण म्हणजे शाळेची मुलं आणि मान्यवर डोंबिवलीतील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहे. तर हा जो काय उपक्रम आहे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने डोंबिवलीकरांनी याच्यामध्ये सहभाग करायला पाहिजे अशी मला सर्वांना सांगायचं. धन्यवाद. आता हा 15 ऑगस्टचा सोहळा आहे. तर याच्यातले बरेच मान्यवर आणि राजकीय पक्षातले सर्व आमदार असतील खासदार असतील आणि कदाचित उपमुख्यमंत्री सुद्धा येण्याची शक्यता आहे. माहिती आहे का की आपल्याकडे जे डोंबिवलीमध्ये जो मोठा तिरंगा आहे 150 फुटाचा तिथं त्याचं अनावरण होणार आहे आणि तिकडे हे सर्व मंडळी येण्याची शक्यता आहे. सन्माननीय या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या उद्देशाने या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब श्रीकांत फाउंडेशन आणि डोंबिवलीतील तमाम सर्व सामाजिक संस्था असतील सामाजिक मंडळ असतील मग त्याच्यात साहित्यिक असतील कलाकार असतील नाट्यप्रेमी असतील सर्वच सामाजिक संस्था आणि या डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेले आहे. आमचे पै लायब्ररीचे सन्माननीय संस्थापक पै सर यांच्या माध्यमातून आणि सर्व संस्थेच्या माध्यमातून या 45-50 ज्या डोंबिवलीमध्ये संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या तिरंगा रॅलीचा एकच उद्देश आहे की आपल्याला अनेक प्रकारचे संदेश या माध्यमातून द्यायचं आहे. जसं आपला तिरंगा देशाची शान आहे आणबाण शान आहे त्याचप्रमाणे अजूनही त्याचा दर्जा उंचावावा याप्रमाणे आपण एक जागतिक त्याचं नाव व्हावं याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणे ही तिरंगा रॅली काढत आहोत. त्याच्यात अनेक शाळा भाग घेणार आहेत कॉलेजेस भाग घेणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते रॅली आपण काढणार आहोत. आपण जागतिक रेकॉर्ड साठी आपण सर्वजण डोंबिवलीकर मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आमच्या संपूर्ण बैठका चालू आहेत. परवा दिवशी एक बैठक झाली काल एक बैठक झाली कारण आपल्याकडे दिवस कमी असल्यामुळे आपण आज तातडीची जी आज पत्रकार परिषद घेतली की एक लोकांपर्यंत संदेश गेला पाहिजे की बाबा डोंबिवलीमध्ये आपण एक तिरंगा रॅली मोठ्या प्रमाणात काढतोय आणि त्यामुळे आज आपण पै सरांच्या अध्यक्षतेखाली आपण घेतलेली आहे. अजून पण आपण 12 तारखेला एक प्रेस बैठक घेणार आहोत. तिथे तुम्हाला सर्व त्याची माहिती सविस्तर माहिती दिली जाईल. किती संस्था आहेत
कुठल्या कुठल्या शालेने भाग घेतलेला आहे, कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, असं संपूर्ण तुम्हाला आढावा 12 तारखेला दिला जाईल.